तुमचे मार्क्स कमी आले म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुमचे मार्क्स कमी आले म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही अजूनही खास आहात. तुम्ही अजूनही खास आहात. कारण आयुष्य अजून खूप लांब आहे. कारण आयुष्य अजून खूप लांब आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, JEE, नीट, MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षांना आपण सामोरं जाता. या परीक्षा देणारे तुमचे कॉम्पिटिटर्स हे लाखोंच्या संख्येमध्ये असतात आणि येणारं आउटपुट हे खूप कमीत कमी असतं, कारण जागा या खूप कमी असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कठोर परिश्रम, तुमचा अभ्यास, एकंदरीत तुमची असणारी स्पर्धा, अपेक्षा आणि सततचा ताण यामुळे तुम्ही मानसिक दबावाखाली जाता. पण विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षित निकाल न लागल्यामुळे निराशा ही तर होणारच आहे, ते आम्ही मान्य करू शकतो. आत्मविश्वास कमी होणं हेही साहजिकच आहे. डिप्रेशनमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तेव्हा एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवा, कारण आपला जन्म हा एका विशिष्ट गोष्टीसाठी झालेला आहे आणि एक परीक्षा ही आयुष्याचा फक्त एक भाग आहे, आयुष्याचा शेवट नाही किंवा हे आयुष्य नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या परीक्षेत तुम्हाला अपयश आलंय असं वाटल्यासारखं होईल तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आपला जन्म कोण्या लुंग्या सुंग्याच्या राज्यात नाही, तर आपला जन्म हा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात झालेला आहे, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात झालेला आहे. कारण आपला इतिहास आपल्याला खूप कठोरपणा शिकवतो. निर्णय कसे घ्यायचे हेही आपल्याला आपला इतिहास शिकवतो. जेव्हा किंवा तुम्हाला वाटेल की अपयश येत आहे, तेव्हा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, कारण हा आदर्श आपल्याला शिकवतो की तहात गेलेले किल्ले काही अल्पावधीतच पाठीमागे घ्यायचे असतात. म्हणजे अपयशावरती मात करून यशाचा डोंगर उभा करायचा असतो, हे आपल्याला आपल्या छत्रपती शिवरायांनी शिकवलेलं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात त्यातल्या 2-4 गोष्टींची मी तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. पटलं तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवनवीन व्हिडिओंबरोबर मी आपल्या भेटीस येणार आहे आणि आपलं डिप्रेशन थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मुलांनो, त्या 4-5 गोष्टी आपण या ठिकाणी चर्चा करतोय. स्वतःची तुलना करणं पहिलं थांबून द्या मित्रांनो. स्वतःची तुलना करणं थांबवा. मला कमी मार्क्स मिळाले किंवा माझं आता काय होणार आहे, त्याचं असं झालंय, त्याला खूप जास्त मार्क मिळालेत, या गोष्टीशी तुलना करू नका. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास हा वेगळा असतो. काय? प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास हा वेगळा असतो. आपलाही प्रवास वेगळा आहे आणि निसर्गाने आपल्याला काहीतरी सिद्ध करण्यासाठी जन्माला घातलेला आहे, हा विचार पहिला डोक्यात ठेवा. आपल्या यशाची तुलना किंवा दुसऱ्याच्या यशाची तुलना आपल्या बरोबर करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा, स्वतःला ताण निर्माण करून घेण्यापेक्षा आपण स्वतःला सिद्ध करण्याचा जर प्रयत्न केला तर आपण सहजासहजी यशस्वी होऊ शकतो. यानंतर मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे भावनांना दाबू नका, त्या भावनांना व्यक्त करा. पहा, आपल्या ज्या भावना असतात याच आपल्याला डिप्रेशनमध्ये घालणाऱ्या असतात. मी आत्ताच बोललो की मार्क कमी आहेत म्हणून जर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार असाल तर आपल्याकडे वेळ आहे ना. आदल्या मधल्या परीक्षांना जर आपल्याला मार्क कमी येत असतील, JEE नीट तुम्ही करताय आणि मधल्या परीक्षांना टेस्टला तुम्हाला कमी मार्क येत असतील, या टेस्ट म्हणजे फायनल गोष्टी नाही आहेत मित्रांनो. काय? या टेस्ट म्हणजे फायनल गोष्टी नाही येतात. आपल्याला फायनल परीक्षेला सामोरं जायचंय आणि त्याच्यासाठी तुमच्या जेव्हा केव्हा भावना निर्माण होतील, मनात दुःख असेल, भीती असेल, ताण असेल, अशा कोणत्याही गोष्टी असतील, तर विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी तुम्ही तुमच्या पालकांशी, तुमच्या मित्रांशी, इवन तुमच्या शिक्षकांशी तुम्ही शेअर करू शकता. नाही तर आपल्याकडे समुपदेशकाच्या सुद्धा गोष्टी आहेत, त्या समुपदेशकाची तुम्ही मदत घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जी मुलं पाहत आहेत आणि ज्यांना कोणाला परीक्षेचं डिप्रेशन येत आहे असं जर होत असेल तर मित्रांनो, तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी तुम्हाला त्याची उत्तरं तुम्हाला पर्सनली पण देऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर तिसरा पर्याय असा गोष्ट आहे की पर्यायी करिअर निवडा. बरोबर? म्हणजे थोडक्यात मला आज जे JEE नीट करत आहेत, ज्यांचा अभ्यास सुरू आहे, MPSC UPSC करत आहेत, अभ्यास करत आहेत, त्यांना हा सल्ला मला द्यायचा नाही. पण जे मुलं MPSC UPSC करताना यशस्वी झालेले आहेत आणि जी मुलं अजून JEE नीट करत आहेत
ज्यांचे पहिले प्रयत्न झालेत, पहिले अटेम्प्ट झालेत आणि यश मिळत नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी माझा हा सल्ला मला तुम्हाला द्यायचा आहे. मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला या परीक्षांचं टेन्शन येईल तेव्हा केव्हा तुम्ही त्याला पर्याय निवडू शकता. म्हणजे तुम्हाला नीट करायचंय, MBBS करायचंय, JEE करायची आहे, कुठेतरी इंजिनिअरिंग करायची आहे आणि त्याला तुमच्याकडे मोठा पर्याय जो उपलब्ध होता, ज्यासाठी तुम्ही अभ्यास करत होते, तो जर आता बंद झालेला असेल तर मित्रांनो, आपल्याकडे यशाच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत, खूप साऱ्या संधी येतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. असं व्हायला नको. बरोबर, आपण डेटा सायन्स असेल, रिसर्च असेल किंवा प्लेन आपलं BSc असेल, MSc असेल आणि तिथून आपल्याला रिसर्चकडे जाणं असेल, डिझाईन मॅनेजमेंट असेल किंवा AI मॅनेजमेंट असेल, असे अनेक कोर्स आपल्या समोर उभे आहेत. या एका कोर्सबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत, पण आपण सध्याचा जो व्हिडिओ करतोय किंवा सध्या आपण जी चर्चा करतोय ती म्हणजे स्पर्धा परीक्षा करत असताना येणारं जे डिप्रेशन आहे, ते डिप्रेशन कसं कमी करायचं. तर मित्रांनो, माझ्याकडून जर हा पर्याय सुटला तर माझ्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असेल आणि या गोष्टीसाठी आपण आपल्या फॅमिली प्रोफेशनला खूप महत्त्व द्यायचं असतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अभ्यास करत असताना किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना पहिलं तुम्ही तुमच्या आरोग्याला जपा. कारण आरोग्यम धनसंपदा ही उगच म्हणलेलं नाही, हेल्थ इज वेल्थ हे उगच म्हणलेलं नाही. बरोबर, एक कोटेशनच आपल्याला सांगून जातं, जर आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण जगातल्या कोणत्याही समस्येवरती आपण सहजासहजी मात करू शकतो. तर मुलांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्ही अभ्यास करता, पहाटे उठता, पहाटे उठल्यानंतर तुम्ही थोडंसं तुमचं फ्रेश होऊन तुम्ही योगासनं करू शकता, ध्यानधारणा करू शकता. हे नाही तर तुम्ही जेवणानंतर थोडंसं चालणं असेल किंवा सकाळी उठल्यानंतर थोडंसं चालणं असेल, इव्हन तुम्ही बोर झाले तर थोडंसं संगीत ऐकणं असेल, जे की आपल्याला मानसिक स्थैर्य निर्माण करून देतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला संध्याकाळची असणारी झोप. मित्रांनो, आपल्याला संध्याकाळची झोप खूप महत्त्वाची असते आणि साधारणतः 7 तास आपली झोप झाली पाहिजे. 7 तास झोप घेऊन तुम्ही पूर्ण वेळ जेवण, मित्र आणि याच्यानंतरचा सगळा राहिलेला वेळ तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर जी 5वी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे स्वतःसाठी नवीन योजना तयार करा. मग आता थोडक्यात ज्यांची JEE 2 प्रयत्न झालेत, नीटचे 2 प्रयत्न झालेत, बरोबर, आणि यश तर काही मिळत नाही, मग अशा मुलांनी काय करायचं असतं तर स्वतःसाठी नवीन योजना तयार करायच्या असतात. कारण जगामध्ये आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहणारे व्यक्ती नाहीत, आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहणारे प्राणी नाहीत, आपण माणूस आहोत आणि माणसाला विचार करण्याची क्षमता ही निसर्गानेच दिलेली आहे. तर आपल्याकडे पर्यायी व्यवस्था, जसं मी अगोदर म्हणलो तो पर्यायी करिअर निवडा, तसंच आपण आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी नवीन योजना आपण तयार केल्या पाहिजेत. नवीन क्षेत्रात जायचं की पुन्हा प्रयत्न करायचा, हा निर्णय कोणालाही विचारून घ्यायचा नसतो. कारण आपल्या क्षमता काय आहेत ह्या आपल्याला 2, 3, 4 वर्षाच्या अभ्यासानंतर माहिती झालेल्या असतात. बरोबर, आणि याच्यासाठी हा दोष कधी पालकांवरतीही टाकायचा नाही आणि स्वतःवरतीही घ्यायचा नाही. कारण निसर्गाने जर आपल्याला जन्माला घातलंय तर समजून जा, आपण काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. आपण असे तसे किड्या मुंग्याची मौत मरण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. त्याच्यामुळं आपण कोणाच्या दबावाखाली निर्णय घेण्याऐवजी आपण ते निर्णय स्वतः आत्मविश्वासाने आणि स्वबळावरती घ्यायचे, याच्यामध्ये कोणालाही सामील करून घ्यायचं नाही. बरोबर, तर हे निर्णय आपण स्वतः घ्यायचा असतो स्वतःसाठी. ओके, आणि तो निर्णय एकदा घेतला की घेतला, पुन्हा आपण तो सिद्ध करण्यासाठी जगायचं, बाकी आपल्या डोक्यात काही जाणायचं नाही. बरोबर, मग मित्राला इतके मार्क पडलेत, मला एवढेच कमी पडलेत, ही तुम्ही डोक्यात जाणू नका. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझी 4-5 वर्षापूर्वीच एक क्लासमधली एक गोष्ट आहे, ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची. माझ्या क्लासची एक विद्यार्थिनी होती आणि ती विद्यार्थिनी समजा शाळेत तिला कमी मार्क पडले म्हणून, आणि थोडक्यात आता एक आमचं क्लासवाल्यांचं असतं की निकाल लागला की प्रत्येकाला फोन करायचे असतात. बरोबर, असंच मी फोन लावला, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क घेतले होते आणि माझी एकच विद्यार्थिनी राहिली होती. त्या विद्यार्थिनीला मी 2 दिवस फोन करत होतो, पण 2 दिवस ती फोन उचलत नव्हती आणि घरच्यांचाही काही कारणास्तव फोन लागत नव्हता. मग असंच 3ऱ्या दिवशी माझा फोन लागला आणि तिच्या आई बरोबर मी बोललो, तर तिच्या आईने सांगितलं की ती शाळेच्या सत्कारामध्ये नाही आल्यामुळं किंवा शाळेचा सत्कार नाही झाल्यामुळं त्या मुलीने झोपून घेतलाय. पण मी मॅडमला सांगितलं, मॅडम, शाळेच्या सत्कारात जरी तिचा नंबर आलेला नसला तर इंग्रजी विषयात ती तालुक्यात पहिली आलेली आहे
आणि म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मला मार्कशीट दाखवलं, तिला 94 मार्क पडलेले होते आणि ती 94 मार्क घेऊन तालुक्यात पहिली आलेली होती. म्हणजे आपण कधी कधी जेव्हा एखादा अविचाराने निर्णय घेतो तेव्हा आपली एक बाजू क्लिअर असते, बरोबर. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, आपण म्हणतो बाकीच्यांचा सत्कार झाला मग माझं काय, बरोबर. मुलांना तुम्हाला क्लिअर सांगतो, आपण सत्कारासाठी पात्रच आहोत, फक्त आपण आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या थोडक्यात पालकांकडे आपण पाहिलं पाहिजे, पालकांकडे पाहूनच आपण निर्णय घेतले पाहिजेत. आणि ती मुलगी माझी तालुक्यात पहिली आलेली होती, हे जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा ती माझ्याशी बोलली आणि तिचं डिप्रेशन मी कमी करू शकलो. तर मित्रांनो, मला तुम्हाला पुन्हा हेच सांगायचंय की स्वतःला हे सांगा की मी इतका सक्षम आहे प्रयत्न करण्यासाठी की माझ्यासारखा दुसरा व्यक्ती हा सक्षम असू शकत नाही, कारण परीक्षा हा फक्त एक टप्पा आहे आणि माझं ध्येय आणि स्वप्न त्या टप्प्यापेक्षा पण मोठं आहे. काय, माझं ध्येय आणि स्वप्न हे त्या टप्प्यापेक्षा मोठं आहे, जी एक परीक्षा आहे. जसं मी आता म्हणलं की 10वीच्या परीक्षेतील असे मार्क, 10वी हा तर सगळ्यात पहिला टप्पा आहे मुलांना. 10वीचे पेपर आता सुरूच आहेत, निकाल थोड्या दिवसात लागतील, बरोबर. तिथेही कोणाला जर असं वाटलं की मला कमी मार्क पडले तर आता बाकीच्यांचं काय, बाकीच्यांचा विचार करायचा नाही. बाकीचे कितीही पुढे जाऊ द्या, आपणही त्यांना गाठणारच आहोत. दुनिया गोल आहे, कुठं ना कुठं त्यांचा ना आपला संपर्क येणार आहे. आणि हो, स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण आपला जन्म, स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण आपला जन्म हार मानण्यासाठी झालेला नाही. या पृथ्वीवरती आपलं येण्यामागचं काही ना काहीतरी विशेष कारण आहे आणि त्या कारणाच्या तथ्यापर्यंत, त्या कारणाच्या साध्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळं कोणीही या परीक्षांचं डिप्रेशन न घेता एकदम फ्रेश होऊन तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचा, एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. तर एवढं सांगून मी थांबतोय. धन्यवाद सगळ्यांना.